नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी न्यूज. टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा ऑडिओ संवाद ट्विट. 2 अज्ञात व्यक्तींचा अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भात संभाषण. गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा. वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत महायुतीची खलबत. जागा वाटपाबाबत जवळपास 5 तास चर्चा झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाच्या राज्यातील आढाव्यानंतर राजकीय पक्षातील घडामोडींना वेग. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. जनतेचा आशीर्वाद, ज्यांच्या पाठीशी त्यांचं कल्याण होणारच. फडणवीसांची प्रतिक्रिया. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता. अजित पवारांचं सुतोवाच. विकासासाठी महायुतीचं सरकार कधी मागे राहणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. दिवाळीनंतर निवडणुका घ्या. राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा. बदल्यांसाठी उद्यापर्यंत मुदत. निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश. विधानसभा निवडणूक प्रक्रिया 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होणार. जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट. पैसे देऊन सभेत लोक बोलवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप. दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाहीत, आव्हाडांचा टोला. इंदापूर विधानसभेसाठी आज बारामतीच्या गोविंद बागेत बैठक. हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांचा विरोध. इंदापुरातील कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं बारामतीत जमणार. भाजप नेते हर्षवर्धन पाटील येत्या 2 दिवसात निर्णय घेणार. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा. सूत्रांची माहिती.